नमस्कार मित्रांनो, एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षकांसाठी एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर यामध्ये मित्रांनो आता 2005 पूर्वी नियुक्ती झालेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन द्या असा उच्च न्यायालयाचा आदेश आहे. यामध्ये न्यायालयाने नमूद केले की 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांना नवीन अंशदायी पेन्शन योजना लागू करता येणार नाही. त्यांना जुनी पेन्शन योजना लागू करून त्यानुसार प्रस्ताव देण्याचे आदेश या ठिकाणी दिलेले आहे. तर मित्रांनो, काय आहे संपूर्ण अपडेट, संपूर्ण माहिती हे आपण पाहूया. तत्पूर्वी मित्रांनो, चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, पाहू शकता इथे की मोठी अपडेट आहे की 2005 पूर्वी नियुक्ती झालेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन द्या असा उच्च न्यायालयाचा आदेश आहे. तर काय आहे सविस्तर माहिती इथे पाहू शकता. यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला महत्त्वपूर्ण आदेश. काय आहे सविस्तर माहिती ते पाहू शकता. तर यामध्ये मित्रांनो 100% अनुदानित शाळांच्या अंशतः अनुदानित विभागात 1 नोव्हेंबर 2000 पूर्वी नियुक्त झालेले शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी असा महत्त्वपूर्ण आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायाधीश अरुण पेडणेकर आणि न्यायमूर्ती वैशाली पाटील जाधव यांच्या खंडपीठाने दिला. जळगाव, अहिल्यानगर, बीड, लातूर, धाराशिव, जालना आदी जिल्ह्यातील शिक्षक व निवृत्त कर्मचारी यांनी स्वतंत्र याचिका दाखल केल्या. सर्व याचिकांमध्ये समान मुद्दा असल्याने न्यायालयाने एकत्रित सुनावणी घेतली. तर यामध्ये उच्च न्यायालयाचे काय आदेश आहेत हे पाहूया. तर यामध्ये इथे पाहू शकता मित्रांनो की उच्च न्यायालयाचे आदेश न्यायालयाने नमूद केलेले की 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांना नवीन अंशदायी पेन्शन योजना लागू करता येणार नाही. त्यांना जुनी पेन्शन योजना लागू करून त्यानुसार प्रस्ताव देण्याचे आदेश त्यांनी दिले. तसेच खाली पाहू शकता इथे की निवृत्त शिक्षकांचे पेन्शन प्रस्ताव 6 आठवड्यात सादर करून त्यावर निर्णय घ्यावा असेही आदेशात या ठिकाणी म्हटलेले आहे. तर यामध्ये इथे पाहू शकता की याचिकाकर्त्यांचा काय होता दावा. तर यामध्ये याचिकाकर्त्यांची सहाय्यक शिक्षक कनिष्ठ महाविद्यालय शिक्षकपदी नियुक्ती झाली होती. 31 ऑक्टोबर 2005 नंतर त्यांच्या पदास मान्यता आणि कायम वेतन देण्यात आले. परंतु त्यांच्या सेवा 31 ऑक्टोबर 2005 पूर्वीच्या अंशतः विना अनुदानित टप्पा अनुदानित तुकड्यावरील असल्याने जुन्या पेन्शन योजनेसाठी शिक्षकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या. याचिकाकर्त्यांचा दावा होता की ते 31 ऑक्टोबर 2005 पूर्वी अंशतः अनुदानित विभागात नियुक्त केले झाले. नंतर त्याच शाळांच्या 100% अनुदानित विभागात पूर्णवेळ सेवेत कार्यरत झाले. मात्र शासनाने NPS आणि नॅशनल पेन्शन स्कीम अंतर्गत त्यांना गृहीत धरले. तर मित्रांनो, शिक्षकांसाठी एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे की ज्यामध्ये आता 2005 पूर्वी जी काही पूर्वी नियुक्ती झालेले शिक्षक आहेत त्या शिक्षकांसाठी जुनी पेन्शन पुन्हा द्या असा आदेश या ठिकाणी उच्च न्यायालयाने दिलेला आहे. तर मित्रांनो, शिक्षकासंदर्भातली एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. तर मित्रांनो, ही माहिती आपल्याला कशी वाटली, आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन अपडेटमध्ये, नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.